आलेले आहेत. येस ऑल राईट. मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला इलियास पठाण आणि त्यांच्या साथीनं राजकुमार आणि इलियास पठाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिल यांना आपण पाहतात. मॅचला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक तुका यांना बीट करत बॉल चाललाय मागे. चौकार पहिल्याच बॉलवरती. इलियास यांनी म्हटलं की हे मैदान आमचं होम ग्राउंड होतं. ज्यावेळेला ते नियाज माजगावकर यांच्यासमोर गाडीने प्रवास करतो त्यावेळेला त्यांनी म्हटलं त्यांना की नियाज आज आपल्या होम ग्राउंडवरती पुन्हा आपण जातोय. ज्या अनुषंगानं खूप चांगला फटका पहिल्याच बॉलवरती. तुषार घरत तुका यंदाच 40+ मध्ये आलेत आणि सध्या तुषार घरत या नावाची चर्चा संपूर्ण सफाळे क्रिकेट 40+ सध्या ते गाजवत आहेत. इथे पहिल्याच बॉलवरती चुकी झाली आणि चौकार मिळाला. एक चांगला मॅच तुम्हाला बघायला मिळेल. या मॅच मध्ये तीळ मात्र शंका नाही. गोलंदाज तयार. याही वेळेला डाऊन द ग्राउंड इलियास पठाण यासाठी जाणले जातात ज्यांनी अनेक क्रिकेटचे सामने याच पद्धतीने खेळलेत. आक्रमकतेचं स्वरूप इलियास पठाण मैदानाच्या आत आणि घातकता त्यांची अगदी ठासून जी सध्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालेत आणि चेंडू सलग 2 चेंडूं मागे 2 चौकार 4. टॉस तर जरूर जिंकला होता सफाळेनं. आता प्राण भोईर यांनी अनुभवाचे पाढे शेअर केले अनिलला की अनिल मित्र यावेळेला तुला या पद्धतीची गोलंदाजी इथून लाजमी नाही. तुम्हाला नाविन्यपूर्ण वैविध्यता ही दाखवावी लागेल मैदानाच्या आत. आणि सध्या 2 बॉलमध्ये धावसंख्या फलकावरती 8 वरती जाऊन पोहोचली. एका बाजूला इलियास पठाण. पालघरमध्ये सन्मानानं नाव घेतलं जातं याही खेळाडूंचं. कारण खऱ्या अर्थानं पालघरच्या क्रिकेटला ज्यांनी आपला एक वेगळा वेळ दिलाय. याही वेळेला ऑन साईडला केल्या फटका. मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन आहे. डीपमधून नमसर पुढे येतील, सरसावतील आणि बघता बघता आपण पाहतात मिळेल सिंगल. सिंगलच्या साहाय्याने 3 बॉलचा खेळ झाला योग्य रीतीनं आणि धावसंख्या फलकावरती 9 आहेत. उत्तम मोरेश्वर घरत साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक सुंदर स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते पालघरमध्ये जिचं नाव आहे साहेब चषक. मैत्री ग्रुपचं कौतुक करावं तेवढं कमी. ज्यांनी एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा पालघरमध्ये आर्यनच्या ग्राउंडवरती नाईट क्रिकेटचं हे जबरदस्त आयोजन बघायला मिळतं. पुढचा बॉल राजकुमार यांच्यासाठी थोडासा बाहेर ठेवला बॉल. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स आणि वेगाचा योग्य वापर. इलियास पठाण ज्यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला आले त्यावेळेला अनिलनं लांब श्वास घेतला आणि खऱ्या अर्थानं राजकुमार यांच्यासाठी शरीरापासून दूर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती तुम्हाला वाचायचं असेल तर फलंदाजाच्या रेंजपासून बाहेर बॉल ठेवावा लागतो. याही वेळेला बॉलला स्टिअर केलं. शॉर्ट पॉइंट आणि कव्हरचे खेळाडू पुढे आले वेगानं. जिथे फक्त मिळेल तुम्हाला सिंगल. या सिंगलच्या साहाय्यानं 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच डबल डिजिटमध्ये 10 रन. 10 धावा धावफलकावरती. एका बाजूला सफाळेचं क्रिकेट, एका बाजूला बोईसर विभागातला क्रिकेट संघ बघायला मिळतोय. इलियास पठाण आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच यक्ष इलेक्ट्रिकल सफाळे. पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. बॉलला इझिली गॅदर करतील. फेकी देखील ॲक्युरेट आली आणि षटक क्रमांक 1चा खेळ देखील संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मी म्हणीन बॅटिंग करणाऱ्या संघानं सुरुवात चांगली केली. ज्यावेळेला तुम्हाला 6 षटकांचं क्रिकेट असतं तुमची सुरुवात महत्त्वाची असते. ज्यावेळेला तुम्ही उंच इमारत बांधण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला तुमचा पाया खूप महत्त्वाचा असतो. जास्तीत जास्त तुमचा बेस ज्यावेळेला भक्कम होईल त्यावेळेला तुम्ही उंच इमारत सहज रीतीनं उभारू शकता. सुरुवात चांगली झाली. 11 धावा विदाऊट लॉस अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहेत इलियास आणि त्यांच्या साथीनं खांद्याला खांदा लावत 2 बॉलमध्ये 1ची साथ देतात राजकुमार. दुसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती सध्या आपण पाहतात ब्रँड ऑफ मायकोप संजय गावड. खूप चांगले क्रिकेटपटू. जयनुमान मायकोप या संघाकडून आत्तापर्यंत एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून कोण तर स्वप्नील भोईरचं नाव घेतलं जातं तिथं. तदनंतर आपण पाहतात संजय गावडचं नाव घेतलं जातं. तदनंतर काका हेही आपल्याला त्या संघात खेळायला बघायला मिळतात. आणि सध्या सफाळे संघासाठी 40+ मधून ज्यांची निवड अनेक वेळा होते. आज मी म्हणेन की सफाळे संघानं सुरुवात संजय गावड यांच्यापासून केली नाही. कारण नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा हा संजय अनेक वेळा आपण त्यांना पाहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 11 आहेत. इथून बॉल तुमच्याकडे 30 येणार आहेत. येणाऱ्या काळात इलियास चिंचणी संघ सांगेल की आम्हाला 70 पर्यंत जायचं आहे. टॉस जिंकून नमसरांनी सांगितलं कमीत कमी धावा. जिथे आम्ही 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. पुढचा बॉल संजय यांचा. पहिलाच बॉल फटका बिटवीन द गॅप. हे महत्त्वाचं. तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या वेळेला बॅटिंग करता त्यावेळेला मेरिटवरची बॅटिंग होणं अत्यंत गरजेचं आहे. इलियास पठाण इज ऑन फायर. 4.
पिकलाय अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय थँक्यू. पहिल्याच बॉलवरती स्वॅक्सचे स्वागत. संजय गावड यांना सांगितलं की मित्रा ये तुझं स्वागत आहे आर्यनच्या ग्राउंडमध्ये. चिंचणीवरनं आलेत, अगदी घरूनच सेट होऊन आलेत की काय. ज्या पद्धतीने सध्या ते फलंदाजी करतात, 5 बॉलमध्ये 14 धावा खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यांनी संघासाठी सुरुवात चांगली करून दिली. तुषार घरत तुकाला आपण पाहू शकाल सध्या मिड ऑफला. तदनंतर पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, जो एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. तदनंतर जर आपण पाहिलं तर एक मिड विकेटला खेळाडू आहे, एक लॉंग ऑनमध्ये खेळाडू आहे. शरीरापासून दूर चांगला बॉल, पंचांनी त्या बॉलला स्क्रोल केलं. मागच्या बॉलवरती इलियास यांनी चौकार खेळला, लगेच उत्तर दिलं संजय गावडनं की दुसरा बॉल शरीरापासून दूर आणि खोलवरचा बॉल. ओव्हरम क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. रिव्हर्स स्विच बिटवीन द गॅप आणि इलियास पठाण यांचा स्पेशल स्ट्रोक. अगदी आपण पाहू शकाल चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला, क्लिअर होत असताना 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. धावसंख्या फलकावरती 19. यावेळेला आपण बादात फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच कॅरी करण्यासाठी प्रयत्न केलेच नाही. इथे जर थोडासा स्टार्ट चांगला मिळाला असता आणि कॅचपर्यंत पोहोचले असते तर मजा आली असती. संजय गावड आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्यांच्या विपक्षात आता सध्या 4 बॉलमध्ये धावा खर्च झाल्यात. त्या म्हणजेच आत्तापर्यंत 9 धावसंख्या 20 वरती आहेत. एका बाजूला राजकुमार शांत गतीनं सिंगल डबल या खेळाला सन्मान देतात. महत्त्वाचं आहे, तुमचे साथीदार ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले क्रिकेट खेळत असतील त्यावेळेला तुम्ही सिंगल डबल या बेसिक क्रिकेटकडे लक्ष द्यायला हवं, आणि ते सध्या बघायला देखील मिळालं. संजय गावड यांचं षटक, सातत्यानं कमी धावांचं षटक आपण त्यांचं पाहत असतो, परंतु आता सध्या 2 चौकाराच्या साहाय्यानं एक सिंगल एक डबल, ज्या अनुषंगाने 11 धावा आल्यात, 22 झालेत फलकावरती. पॉवर प्लेचा पूर्ण खेळ इलियास चिंचणी या संघानं अगदी खूप सुंदर पद्धतीने खेळ केला. जिथे आपण पाहतात साहेब चषकाची सुरुवात पॉवर प्लेमध्ये बिनबाद जोडी, क्या बात आहे. राजकुमार यांचा फटका अगदी मनमोहित. या चेंडूकडे फक्त पाहत राहावंसं वाटलं. बॉल इथून सीमा रेषेच्या बाहेर जाईल, मिळतील धावा 4 आणि संपलाय खेळ पॉवर प्लेचा, जिथे इलियास चिंचणी संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 26 धावा. घेऊया एक डीजेवाला ब्रेक, कुठेही जाऊ नका, बघत रहा उत्तम मोरेश्वर घरत साहेबांच्या नेतृत्वात आलेली स्पर्धा अर्थात साहेब चषक. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. आर्यन ग्राउंडचं मैदान आहे आणि जे लाडके प्रेक्षक राजे आलेत त्यांना विनंती करतोय की कोणी धूम्रपान मद्यपान इथे करू नका, आणि जर कोणी त्यामध्ये आढळलं तर कमिटी तिथे पोहोचेल, योग्य ती कारवाई होईल तुमच्यावरती. लक्षात घ्या, स्पर्धा तुम्हा सगळ्यांची आहे. पालघरचं नाईट क्रिकेट म्हटलं की एक वेगळं क्रिकेट असतं आणि दर्दी प्रेक्षकांची ही स्पर्धा आहे. त्या अनुषंगाने कोणी धूम्रपान मद्यपान या ग्राउंडच्या आतमध्ये करू नका. ते निदर्शनास आलं तर मग तुमच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्रीयुत हिमांशू राऊत सर आलेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय कुणाल यांना विनंती करेन की हिमांशू सरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं मुख्य व्यासपीठावरती. आज प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक आमचे पाहुणे मंडळी ज्यांना अगदी सन्मानानं साहेब चषकामध्ये ज्यांचं एक खातिरदारी घेतली जाते आणि साहेब चषकाचे एक वेगळं कौशल्य आहे. उत्तम मोरेश्वर घरत साहेब ज्यांच्या नेतृत्वाने ही स्पर्धा आली आणि आज पहिल्या रजनीमध्ये आपण त्या स्पर्धेला पाहताय. आमच्या समवेत गुणलेखक सोहेल आहेत, एक जबरदस्त क्रिकेटपट्टू. लेदर क्रिकेटमध्ये चला वेळ महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. इथून तुमच्याकडे आता 9 मिनिटांचा अवधी आहे, षटकं फेकायची आहेत तुम्हाला. 3 गोलंदाज तयार.
फटका चांगला खेळलाय. याही वेळेला संजय आहेत लॉंग ऑफला. बॉलला प्रोटेक्शन देतील. अगदी प्राण भोईर यांच्या बाजूनं बॉल आला आणि तिथे आपण पाहू शकाल मिळाली ती म्हणजे सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं आता 27 आणि धावांची गती फलकावरती 27 वरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 अनिल ज्यांनी पहिलं षटक 11 धाव्यांचं खेळलं होतं, हाताळलं होतं. पुढचा बॉल बॅटची कड, यष्टीरक्षक मागे बीट झाले आणि इथे आपण पाहतात त्याचं भुगतान तुम्हाला एका धावेमध्ये द्यावं लागेल. अरेश्वर केणी इथे आपल्याला बघायला मिळतात आणि खूप कमी वेळा त्यांच्याकडनं या चुका आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सध्या झालेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते आतापर्यंत 28. षटक क्रमांक 3 आहे. अनिलनं मागच्या षटकात धावा खर्च झाल्या या गोष्टी तिथेच सोडल्या आणि नवीन षटकाची नवीन सुरुवात केली. महत्वाचं आहे. मागे काय झालं याला विसरत तुम्ही नंतर काय करता हे महत्वाचं असतं. गोलंदाज तयार. काय फटका खेळलाय, अतिशय सुंदर. चेंडू आपल्याला बघायला मिळाला अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध आणि बघता बघता तिथून क्षेत्ररक्षक आलेत पुढे. सिंगलच मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 29. इलियास पठाण खेळण्याचे जजबे अजून बदललेले नाहीत. जरी वय त्यांचं 40+ अगदी 45+ कडे गेले, परंतु इथून मागची 20 ते 15 वर्ष ओलांडून पाहिली तर जे इलियास पठाण आहेत अगदी तसेचे तसे विंटेज इलियास पठाण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल समोरच्या दिशेने. तुषार घेरत तुकाय आलेत बॉलच्या खाली आणि बॉलला फील्ड करतील. तुर्तास मिळेल तुम्हाला इथे सिंगल. या सिंगलच्या साह्यानं 30. पॉवर प्ले 100% मी म्हणेन की राहिला बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. ओपन फील्डचं क्रिकेट आता सफाळे संघ सांगतात की आम्ही पुनरागमन करू शकतो या मॅचमध्ये. सध्या तेच बघायला मिळालंय. धावांची गती 30. या 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्यात. पुढचा बॉल रिव्हर्स स्विच. क्या बात आहे. फटका बराच काळ हवेत. कॅच कॅरी झाला. इलियास यांचा फटका फसला आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. पहिला लागलेला हादरा गॉन. माझ्या बच्च्याला करत होतं लय मी. मला आठवलं पहिला की मग काय तिला तर झापक झुपक वाजत राहतंय काय. थँक्यू. वेलकम बॅक. साहेब चषक आर्यन क्रिकेट क्लब प्रेझेंट आपण पाहतात पहिली रजनी. पुढील होणारा सामना एका बाजूला संघ बघायला मिळेल मंगलमूर्ती धनसार आणि त्यांच्या विपक्षात संघ बघायला मिळतो तो म्हणजेच मैत्री 11 पालघर. मंगलमूर्ती धनसार रवींद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला बघायला मिळतील. धनसारचे दिग्गज क्रिकेटपटू आणि एका बाजूला मैत्री पालघर अर्थातच केवलदादा पाटील यांचा संघ आपल्याला बघायला मिळेल. घरच्या मैदानात संघ आता कुठली कामगिरी करेल. मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव एक जबरदस्त फलंदाज. आक्रमकता काय असते ज्यांनी अनेक वेळा दाखवलंय. निलेश फायटर याही संघासाठी खूप चांगलं क्रिकेट अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना आपल्याला ते बघायला मिळतात आणि किरण जाधव आलेत. त्यांचा स्वाभाविक खेळ तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु एका बाजूला गोलंदाज अनिलनं सांगितलं की मी आज षटकाची सुरुवात प्रथमतः का केली तर मी एक चांगला गोलंदाज आहे. यक्ष 11 सफाळेसाठी चांगली गोलंदाजी. सध्या 5 बॉलचा खेळ झालाय. 30 वरती 1 धक्का आणि शेवटचा बॉल या षटकातला राऊंड स्टम्प्सनं. पहिलाच बॉल सुसाट वेगानं सुटलेला बॉल. अगदी किरणसाठी तो बॉल कठीण राहिला. षटक संपलेत ते म्हणजेच आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर जतीन किडी आम्हाला सांगतात की 10ची सरासरी राखले फलंदाजी करणाऱ्या टीमनं आणि जिथे धावसंख्या 30. घेऊया एक डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया डीजेला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. साहेब चषक 2025 उत्तम मोरेश्वर घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली साकारलेली स्पर्धा. मैत्री 11चं आयोजन नियोजन केवल पाटील असतील. तदनंतर आपण पाहू शकाल विनय घरत असतील.
विशू असतील आणि संपूर्ण कोर कमिटी कुणाल भाऊ असतील संघनी अथक परिश्रम घेतले तर या स्पर्धेसाठी आणि आज या स्पर्धेला सुरुवात होते. आगाज झालाय. अगदी शेवटच्या दिवसात प्रथम क्रमांकाचा करंड कुणाच्या नावी जाणार. इथे प्रत्येक दिवशी तुम्हाला 8 संघ बघायला मिळतात. शेवटचा दिवस अंतिम सामन्यांसाठी एक संघ आज कोण क्वालिफाय होणार 40+ मधनं. पुढचा बॉल, पहिलाच बॉल जाऊन पायावरती आदळले राजकुमार यांच्यासाठी. पंचांनी सांगितलं की स्टम्प्सला सोडणारा होता बॉल. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल महेंद्र यांनी सुरुवात केली षटकाची डॉट बॉलनं. इलियास पठाण ज्या वेळेला बाद झाले ना त्या वेळानंतर आपण पाहतात धावांचा वेग जो होता जो अगदी झपाट्याने वाढला होता तो वेग थोडासा शांत झाला आणि गोलंदाजांचं तिथे कौतुक करावं लागेल अनिलचं. खोलवर टपाचा बॉल, सॉफ्ट हँडनं बॉलला ढकललंय. मिड विकेटचे खेळाडू वेगानं पुढे येतील. सिंगलच मिळेल या सिंगलच्या साह्यानं. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. यष्ट्यांच्या मागे हरेश्वर केणी, त्यांचा देखील चिरंजीव सध्या निहिल केणी संपूर्ण पालघर क्रिकेटमध्ये सध्या चर्चेत आहे. पालघर जिल्हा प्रीमियर लीग झाली त्यावेळेला मॅन ऑफ द सिरीज ॲक्टिवा स्कूटीवरती स्वार झाला. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं आणि तदनंतर आता सध्या त्यांचेच वडील यष्ट्यांच्या मागून मॅचला कसं कंट्रोल करावं यांनी अनेक वर्ष सेवा केली याही क्रिकेटची. 40+ क्रिकेट आता खेळतात आणि एक उत्कृष्ट फलंदाज हरेश्वर केणी यष्ट्यांच्या मागे. पुढचा बॉल, पंचांकडे पुन्हा एकदा मागणी केली महेंद्र यांनी. किरण जाधव यांच्यासाठी अगदी वेगवान बॉल आणि अगदी पायावरती. पंच धवलमेर दर्शवतात की यस लेग बाईटचे संकेत मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 धावा. बॉलचा खेळ झाला या षटकात. 3 बॉल आणि 32 धावा. स्कोर कार्ड पॉवर प्लेमध्ये संपूर्ण बॅटिंगकडे होतं. आता गोलंदाजी करणारा संघ सांगतोय की पॉवर प्ले नंतर आम्ही देखील आगमन यासाठीच इथे आलोय सफाळ्यावरनं. मोठा फटका खेळण्याची चाहत. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. फील्ड होईल, सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं 33 धावा. 33 धावा धावफलकावरती आहेत. आजची पहिली रजनी, पहिल्या रजनीत 40+ क्रिकेट. पुढील होणारा मॅच एका बाजूला मैत्री पालघर आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच मंगलमूर्ती धनसार. मंगलमूर्ती धनसार संघासाठी देखील एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रजनीमध्ये. एका बाजूला आयोजककर्ता संघ मैत्री 11 यजमान आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न किरण जाधव यांच्यासाठी. हा बॉल कठीण राहिला. यू मिस आय क्लीन इट यू. फलंदाज क्लीन बोल्ड. यष्टी वाकवली, फलंदाज बाद. तुम्हासनी बघायचंय तुम्हासनी कसे मला बघून हसली गाली गाली आय लव्ह यू मला म्हणाली गाली सटी सटी मिठी मिठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुदतसर दाखल झालेत. षटक क्रमांक 4 मध्ये सध्या मॅच चालू आहे. मागच्या मॅच मध्ये लोएस्ट स्कोरिंग सामना मुरबे संघानं मन जिंकली. मॅच नाही जिंकता आली हरकत नाही, परंतु काय गोलंदाजी केली. रुपेश तांडेल यांनी हॅट्रिक घेतली. पहिल्याच 3 बॉलमध्ये 3 धक्के अत्यंत महत्त्वाचे आणि त्यावेळेला अनिल बाने यांनी खेळाला सावरलं. सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखल आहेत महेंद्र ज्यांनी कंट्रोल केलं या मॅचला. शेवटचा बॉल 33 धावा धावफलकावरती. याही वेळेला क्लीन बोल्ड. महेंद्र इज ऑन फायर. 4थ्या षटकात स्लॉग मध्ये जिथे खेळ बदलायचा होता बदलून दाखवला. यक्ष 11 सफाळेसाठी क्लीन बोल्ड. फलंदाज बाद गॉन.
थँक्यू सो मच. चला पुढील मॅच. एका बाजूला मैत्री 11 पालघर आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना दिसेल तो म्हणजेच मंगलमूर्ती धनसार. दोन्ही संघांना विनंती करीन की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्ट करा. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या खेळाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 33 वरती 3. गोलंदाज नाशिक सफाळ्यामधून एक जबरदस्त गोलंदाज नाशिक यांना आपण पाहू शकाल दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती 5व्या षटकात. एका बाजूला राजकुमार आहेत. 9 बॉलमध्ये 11 रन जरूर केलेत, परंतु त्या 9 बॉल 11ला महत्व केव्हा मिळेल जेव्हा तुम्ही संघाला सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचवता. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी गिरकी घेतली क्षेत्ररक्षकाची चेंडूनं आणि धावसंख्या इथे 2 मिळाल्या. धावांची गती 2 पुढे सरकेल आणि सोहेल आणि जतीन किणी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या आता 35 आहेत. इथून 11 बॉल. या 11 बॉलचा खेळ जर किमान 25 ते 20 धावांपर्यंत आला तर मग इलियास चिंचणी हा संघ सांगेल की यस यही तो चाहिए था. कारण लढण्यासाठी यस मुख्य व्यासपीठावरती प्रणय घरत यांना आपण पाहू शकाल. पवनसूत नवली संघाचे एक आधारस्तंभ ज्यांनी अनेक वर्ष पवनसूत नवली संघाला पुरस्कृत करत असताना खेळत असताना यस डायरेक्ट हिट प्रणय घरत यांचा उल्लेख करत होतो. एक चांगले लेदरपट्टू आहेत. टेनिस बॉलमध्ये देखील पवनसूत नवलीचं एक महत्त्वाचं नाव. त्यांचं स्वागत आहे आणि मुख्य व्यासपीठात आम्ही करतोय त्यांचं सहर्षाचं हार्दिक स्वागत. डायरेक्ट हिट लागला आणि डायरेक्ट हिट नंतर आपण पाहू शकाल आता फलंदाज बाद होतात. क्रिकेटच्या मैदानात आता अनेक वेळा आपण पाहिलंय ज्या वेळेला डायरेक्ट हिट लागते ना त्या वेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहिलेले आहेत. फलंदाज बाद झाले ते म्हणजेच शैलेश. आता नवीन फलंदाज दाखल झालेत. केतन हे फलंदाज दाखल झालेत. 36 वरची 4 धक्के. पुढील होणारा मॅच एका बाजूला मैत्री पालघर आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल तो म्हणजेच मंगलमूर्ती धनसार. रवींद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मंगलमूर्ती धनसार आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मैत्री पालघर याच मैदानात जे स्वतः खूप चांगले क्रिकेट प्रॅक्टिस सरावामध्ये करत असतात आणि आता या मॅच मध्ये देखील खेळतील. आयोजक आहेत. गोलंदाज तयार. 36 वरती 4. चेंडूंचा खेळ झालाय 2 पुढचा बॉल. नाशिक आलेत आणि नाशिकनं रनआउटच्या स्वरूपात का होईना विकेट मिळवली. महत्वाचं आहे संघासाठी तुम्ही संपूर्ण क्षेत्रामध्ये कसं एफर्ट्स लावता आणि संघाला एक योगदान देता. राजकुमार यांचा फटका ऑन साइडला जरूर बिटवीन दी गॅप वेगानं बॉल निघून जाईल सीमा रेषा पलीकडे. मिड विकेटला आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध फटका खेळला सीमा रेषा पार. 4. धावसंख्या फलकावरती 40 आहेत. आरिफ भाई कलाडिया यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करीन आरिफ भाई प्लीज आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आरिफ भाई यांचं इथे स्वागत आहे आणि त्यांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करा. या वेळेला तुमच्या स्वागतासाठी राजकुमार यांनी ठोकला षटकार. चेंडू लांब 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 आणि खूपच लांब लॉंग ऑनला क्लिअर करणारा साहेब चषक आलाय षटकार. 6. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. खूप चांगला फटका. 46 धावा धावफलकावरती. राजकुमार यांनी या डावाला आता पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणलं जिथे रुळावरनं गाडी थोडी बाजूला चाललेली. अब्दुल सरांना देखील विनंती करतोय की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अब्दुल भाई तुम्हाला विनंती करतोय तुम्ही या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या 46. या वेळेला आपण पाहतात हा बॉल चांगला वेग कमी केला मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये आणि किंबहुना या बॉलमध्ये थोडासा वेग कमी करत असताना शरीरापासून दूर देखील ठेवला. चांगला चेंडू. नाशिक यांचे सध्या 5 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. 46 तर फलकावरती आहेत. अब्दुल भाई यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक अनिल आलेत. सिंगल तर झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतायत बॅट स्लाइड केली. पंचांनी तिसऱ्या पंचाची घेतली मदत आणि आता जतीन किणी यांच्यावरती पुन्हा एकदा एक जबाबदारी येईल आणि जतीन किणी म्हटलं की DRS साठी सातत्याने तुम्हाला जेवढे कॅमेरे आहेत ना
त्या सर्व कॅमेऱ्याचे अँगल अगदी बारकाईनं व्यवस्थित तुमच्या स्मार्ट टी व्हीवरती स्मार्टफोनवरती दाखवण्याची किमया राखतात. ज्या पद्धतीनं आपण इंटरनॅशनल क्रिकेटची जी रिव्ह्यू सिस्टम पाहतो अगदी त्यातलेच जतीन किणी आहेत सध्या ऑपरेटर. आरिफ भाई आणि अब्दुल भाई यांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय विलक्षण गरज सरांना की तुमच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. आणि रमजान भाई, आरिफ भाई आणि अब्दुल भाईंचं स्वागत होईल मुख्य व्यासपीठावरती, जिथे विलक्षण सर आणि रमजान भाई यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होतो आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. NOTOUT नॉट आउट, जिथे जो मी उल्लेख करत होतो आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आता समोर देखील येतील. पाटील नेटवर्कची टीम घेऊन येईल. ही गुणवत्ता आहे जतीनची, क्लास अप्रतिम, अद्वितीय, चांगलं ऑपरेटिंग. जतीन गिनी हे नाम नाही आहे, ब्रँड आहे आणि बहाडोलीचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतो. पाटील नेटवर्कमध्ये कार्यरत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतात 48 आणि षटक संपलेत 5. आता उर्वरित 6 बॉल, 6 बॉलचा खेळ फेकण्याकरिता पुन्हा एकदा दाखल झालेत. या मॅचला ज्यांनी एक वेगळी कलाटणी दिली होती षटक क्रमांक मला तरी वाटतं 3 मध्ये, तेच गोलंदाज महेंद्र दाखल होत आहेत. उर्वरित 6 बॉल या पहिल्या इनिंगचे. यानंतरचा मॅच मैत्री 11 पालघर, केवल पाटील विपक्षात सुयोग पाटील अर्थात मंगलमूर्ती दंसार हा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिला बॉल राऊंड स्टंप्सनं पंचांच्या उजवीकडनं 48. नॉट कुठला आउट, नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. येस, NOTOUT जो बोललो ना, नॉट आउट. ऑल राईट, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन वाढलं असावं. ऑल राईट, 48 धावा 4 धक्के आणि आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉलच्या खेळामध्ये टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. इलियास 11 चिंचणी हा संघ आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूला यक्ष इलेक्ट्रिकल सफाळे, एक चांगला संघ ज्यामध्ये फलंदाजी गोलंदाजी अगदी अचूक आहे, वेग आणि चांगला टप्पा. राजकुमार यांनी आता स्ट्राईक स्वतःकडे घेतलंय, घ्यायला देखील हवी. ज्यांच्या बॅटमधून धावा आल्यात त्यांना मॅचसाठी आता शेवटपर्यंत लढणं आहे आणि त्यांना चांगला खेळ दाखवणं आहे. यस डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे त्यांचं नाव, आता त्यांनी सगळ्यांची नावं सांगितली परंतु आता त्यांचं नाव सांगायला आमच्याकडे कोणी नाही. आशिष, येस, 12th मॅन म्हणून आले होते परंतु आता गरज आहे फलंदाजीसाठी. स्लॉगमध्ये आशिष दाखल झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. 48 वरती 5. राजकुमार, क्या बात आहे. फटका अगदी गगनाला गवसणी घालणारा. काऊ कॉर्नरला क्लिअर. का स्ट्राईक घेतली, याच साठी स्ट्राईक घेतली. षटकार. थँक्यू सो मच. आमचे डीजे ऑपरेटर नागपूरवरून आलेत. ते सांगतात की आमच्या इथे असं नसतं, तुम्ही ज्या वेळेला बोलणार तेव्हाच आम्ही डीजे वाजवणार. षटकार गेला आम्ही नाही वाजवू शकत. ते नागपूरवरून आलेत. राजकुमार यांनी 3 षटकार ठोकले तर अब्दुल भाई यांच्याकडनं 1100 रुपये. आता कॅश प्राईज साठी इथे भरणा लावलाय. मिसफिल्ड थोडी झाली परंतु हरकत नाही. 40+ क्रिकेट ज्यावेळेला आपण बघता त्यावेळेला हे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत. ब्रँड ऑफ नागपूर आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगलं डीजे वादन आमच्या आवाजाची काळजी घेत असताना. एक 6 जर राजकुमार यांनी ठोकला तर अब्दुल भाई यांच्याकडनं 200 रुपये. यस, या बात. इथे आपण पाहतात बॉलला फेकून दिलंय राजकुमार यांच्यासाठी. अब्दुल भाईंकडनं 200 रुपये या कॅचसाठी आणि सलग 3 मारले 1100. शेअर मार्केट वाढणार आहे. जरी आता रात्रीची वेळ शेअर मार्केट बंद असलं, या मैदानासाठी नाही. खूप जबरदस्त फटका. राजकुमार द हार्ड हिटर. सुरुवातीला संयम दाखवला
आणि यावेळेला आपण पाहतायत ते आता आक्रमक झालेत. म्हणजे तुम्ही कंडिशन मॅटर करून कसं खेळता महत्त्वाचं असतं. आणि जबरदस्त असं सुंदर पद्धतीने बॅटिंग होते. धावांची गती तपासून पाहिली तर 62 धावा, 5 धक्के, अर्धा संघ गारत आणि 18 बॉल 40 धावा. क्या बात आहे राजकुमार भाई, खूप चांगली बॅटिंग. आता 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलमध्ये काय होईल? याही वेळेला बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. षटकार. थँक्यू 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 सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 68. या विकेटवरती जर या बॉलवरती विकेट मिळवली तर अब्दुल भाई यांच्याकडनं 500. इथे जर षटकार आला तर 1100. सलग 3 षटकारांसाठी 1100 आहेत. मुरारी ऑटो गॅरेज यांच्याकडनं बाहेर कॅच पकडला त्याला 200. यस ऑल राईट. इथे आपण पाहतात षटक क्रमांक 6चा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती लागल्या. त्या म्हणजेच आतापर्यंत 69 धाव्यांचं टार्गेट या मंगलमूर्ती धनसार आणि त्यांच्या विपक्षात संघ मैत्री 11 पालघर. पुढील मॅचचा टॉस होईल आणि तो टॉस आपण आता करणार आहोत. थँक्यू थँक्यू. चला पुढील मॅचच्या टॉससाठी या मंगलमूर्ती धनसार आणि विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल तो म्हणजेच मैत्री 11 पालघर. अब्दुल भाई यांच्या शुभ हस्ते आरिफ भाईंच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होईल. एका बाजूला मैत्री 11 पालघर आणि त्यांच्या विपक्षात संघ मंगलमूर्ती धनसार. सुयोग पाटील मंद मंद पावलांनी दाखल झालेत. केवळ पाटील आपण देखील या. वेळ घेऊ नका जास्त. इनिंग्स ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी आहे टॉस. थँक्यू थँक्यू. चला पिचवरती कोणी बॉल टाकू नका, पेनल्टी आहे लक्षात घ्या. माजगावकर तुम्हाला विनंती करतोय की आपण बाजूला. सुयोग पाटील एका बाजूला आपण पाहतात केवल पाटील, एका बाजूला मंगलमूर्ती धनसार त्यांच्या विपक्षात मैत्री 11 पालघर. आरिफ भाई यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एका बाजूला आहे साहेब चषक, एका बाजूला आहे मैत्री 11. टॉस होतोय. सुयोग पाटील यांचा कॉल असेल. साहेब चषक आणि मैत्री ग्रुपचा हा कॉल आणि या वेळेला आपण पाहतात कॉइन स्पिन जिथे साहेब चषक. आरिफ भाई थँक्यू. तुम्हाला विनंती करीन की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल टॉस खऱ्या अर्थानं मैत्री ग्रुप असा कॉल होता. साहेब चषक आलं आणि केवल पाटील यांनी टॉस जिंकलाय. आयोजक करता संघ आता मैदानाच्या आतमध्ये 40+ मध्ये. केवल पाटीलचं टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोरचा संघ धनसार. या हंगामात प्रतिस्पर्धी किती वेळा दाखल झाले अनेक या स्पर्धेमध्ये? नाही, मी यावर्षी पहिल्यांदाच खेळू एकमेकाच्या अपोजमध्ये. एकंदरीत स्वतः आयोजक करते आहेत ही स्पर्धेची मॅनेजमेंट, जी प्लॅनिंग खऱ्या अर्थानं तुमचे साथीदार आणि संपूर्ण तुमची कमिटी कसं राहिलं या स्पर्धेची प्लॅनिंग? नाही, आता सर्वजण काय आहेत ते कुणाल, विश्वजित, ओमकार हे सर्वजण हँडल करतात. मी आता थोडं बॅकफुटला आहे सध्या. पडद्याचे मागचे हिरो. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय मैत्री संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सुयोग पाटील तुम्ही टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? नक्कीच क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. बॅटिंग करायची आहे. मैत्री 11 पालघरमध्ये चांगले दिग्गज खेळाडू आहेत, परंतु तुम्ही देखील एक चांगल्या संघाची बांधणी केलंय. बॅटिंग करायची आहे. पहिल्या मॅचमध्ये 100 धावा झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 90 झाल्या, तिसऱ्या मॅचमध्ये 45 झाल्या, आता पुन्हा 60 जवळ आल्यात, आता 70 देखील झाल्यात. तुम्ही बॅटिंग करणार, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 60 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेचं आयोजन, मॅनेजमेंट, नियोजन, नाईट फ्लड लाईटचा आपण आस्वाद घेता, आजमावतात, काय म्हणाल? अतिशय सुंदर. आणि पालघरची पंढरी म्हटलं तर हे आर्यन ग्राउंड, जिथे बऱ्याच वर्षानंतर आज नाईट स्पर्धा सुरू झाल्या आहे आणि इथे खेळायला भेटतं, हे भाग्याचीच गोष्ट आहे एक प्रकारे.
थँक्यू सो मच. हे होते सुयोग पाटील. टॉस जिंकलायत प्रेझेंटेशन बॉक्समधून मैत्री पालघरनं आणि निवडलं प्रथमतः क्षेत्रक्षण. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 70 धावांचा घमासान आहे. ज्या वेळेला प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती युसुफ सय्यद सरांना ऐकणार आहोत आपण. थँक्यू. ही नटून थटूनशी फॅशन करूनशी पोर चालली कॉलेजला, ही पोर चालली कॉलेजला, लाली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला, लाली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला. धन्यवाद डीजे पोलार्ड. नक्कीच सगळ्यांचं सहज स्वागत असेल. आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरत साहेबांच्या संकल्पने खाली साकार झालेली आपण पाहतोय साहेब चषक 2025 आणि आजची पहिली रात्र. अप्रतिम दर्जेदार अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि 70 धावांचा पाठलाग त्यावेळेस या सामन्यामध्ये करायचं. संघ पाहू शकाल यक्ष इलेक्ट्रॉनिक्स सफाळे हा संघ मैदानाच्या आतमध्ये सजवल. बॅटिंगसाठी एका बाजूला मनोहर नमसर असतील तर एका बाजूला तुषार घरत तुका. अंडरम क्रिकेट ओरम क्रिकेट ज्यांनी खूप चांगल्यारीत्या हाताळलं असा बॅटर पाहू शकाल तुषार. यानंतर एक चांगली लढत आपल्याला पाहणार आहोत. दोन्ही अप्रतिम संघ एका बाजूला मंगलमूर्ती धनसार त्याच्या विपक्षामध्ये मैत्रीण पालघर. बघा यावेळेस राजकुमार तामोरे या पॅटर्नने काय इनिंग्स साकारली पहिल्या इनिंग्समध्ये. 47 धावांची बहारदार इनिंग्स. आजच्या दिवसामध्ये पाहिलं ना सोहेल तर पहिल्या सामन्यामध्ये 46 धावा बनवल्या ते म्हणजे कल्पेशनी. दुसऱ्या सामन्यामध्ये 47 धावा बनवल्या ते म्हणजे मिथुन पागधरने. आणि तिसरं पर्यंत ठरलेत राजकुमार तामोरे सर 50+ आहेत. ॲज अ क्रिकेट स्पोर्ट्स टीचर अँड वन ऑफ द बेस्ट बॅटर अँड फिल्डर म्हणून त्यांची पाहिलं जातं. अशी बॅटर त्यांनी 47 धावा नक्कीच बनवल्या. केतन आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये केतनला नोट्स केलं गेलं. पहिला चेंडू बघा यावेळेस वाडिश लॉंगॉनला खेळाडू आहेत मुदस्सर चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल धावा नक्कीच परिपूर्ण केले. सिंगल धावा श्रीकडे झालाय ते म्हणजेच यक्ष इलेक्ट्रॉनिक सफाळे या संघाचं. बघा मनोहर नम लिटिल मास्टर ऑफ सफाळे. कव्हर पॉइंट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अप्रतिम रित्या फटके खेळणारे बॅटर मनोहर नम स्ट्राईकवर. यावेळेस क्लीन बोल्ट बॅटरला उभं ठेवलं आणि परफेक्ट यॉर्कर. आणि यावेळेस पाहू शकाल गोल्डन डकचा शिकार. बॅटर बॅक थोडा आउट. काय चेंडू टाकला गेला होता पहिल्या चेंडूवर सिंगल. हा चेंडू पाहिलं गेलं तर आजच्या रात्रीमधला हा दुसरा चेंडू पाहायला भेटला आपल्याला ज्यांनी अप्रतिम चेंडू टाकला गेला. रुपेश तंडेल ज्यांनी मिथून पागधरांना बोल्ड केलं होतं. आपण पाहू शकाल यंदाच्या या सामन्यामध्ये मिस्टर यतीन केतननी बोल्ड केलाय मनोहर नम यांना. एक धाव एक गडी बाद दोन्ही चेंडू. धन्यवाद. बघा हॅट्रिक विकेट आणि हॅट्रिक षटकारासाठी सन्मान्य अब्दुलजी रेहमान यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अब्दुल भाई रेहमान आहेत आणि पाहू शकाल त्यांच्या पॉकेटमधून 1100 रुपये तुम्हाला दिले जातील. बघा हिंदीमध्ये एक म्हण आहे अब्दुल भाई की आपके जेब में गांधी हो ना हो दिल में जीतने की आंधी होनी चाहिए. जर आंधी जर एखाद्या मनामध्ये असेल नक्कीच गांधी तुमच्या पॉकेटमध्ये येईल. ते पण 1100 रुपये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील संजय गावड माफ करा. यावेळेस पाहू शकाल लावडी डबल केली गेली. स्क्वेअरला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतायत भरत चिखलीकर मामा. एक सिंगल बॅटला हलकासा ब्रश झाला होता. बॅट अँड बॅट चेंडू पाहायला भेटला. जाकीर खान मुख्य पंच आहेत. स्क्वेअर पंच पाहू शकाल डबल आहेत. तिसरे पंच आमच्याप्रमाणे जय नाईक हे तिन्ही ऑफिशियल पंच. बघा संजय गफड
याच्या बॅटमध्ये एक सिंगल डाव नक्कीच आली. यावेळी ऑन साइडला फटका तसुरे खेळला मुदस्सर चेंडू खाली येईल आणि यावेळी टिपला झेल संपलाय तुषार घरत. या बॅटरचा खेळ दुसरा गडी बाद 2 अंकावर. धन्यवाद. पाहू शकाल आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल सन्माननीय राहुलजी पाटील चिंटू भाई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. एक अप्रतिम सामाजिक कार्यकर्ते मॅन फ्रॉम टेंबोडे ज्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर कित्येक गोरगरिबांना चांगलं काम, प्रत्येक महिलांसाठी चांगलं काम, कित्येक शालेय शिक्षणासाठी चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. राहुल भाई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. बघा राहुल नाम तो सुनाई होगा आणि असं एक व्यक्तिमत्व बघा कमी बोलणारं नाही करून दाखवणार असे राहुलजी पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम राहुल पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होतं आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. बघा कुठेही कधीही कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये कुठल्याही गरीब गरजूंना जर गरज लागली फक्त एकच नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये होते तो म्हणजे राहुल पाटील चिंटू भाई. त्यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर पाहू शकाल सन्माननीय मुनाबजी मेमन साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मुनाबाई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलेत हरीश्वर किणी आपण पाहतोय. सरळ बॅटने खेळला फॉलो तर मध्ये चेंडू आणायचा प्रयत्न होता. नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला चेंडू लगावलाय. चर्चा करतायत तिकडे पंचांबरोबर पाहू शकाल आणि फिल्डिंग करण्याच्या संघाने डीआरएस घेतलाय. चेंडू हाताला ब्रश होऊन नॉन स्ट्राइक एंडला लागलाय का हा पाहण्यासाठी. म्हणा भाई आपका हम स्वागत करेंगे. वेलकम. साहेब चषकामध्ये प्रत्येक पाहुण्याचा पण सन्मान वेलकम करतोय. बघा नॉन स्ट्राइक एंडला चेंडू ट्रॅव्हल झाला पण तू पाहिलं जाईल गोळ्याच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय का हे पाहिलं जाईल. पंचांनी नक्कीच पाहू शकाल नॉट आउट कॉल दिला होता आणि यावेळेस काय घडलाय बघा एक ऑफिशियल कॉल सुद्धा असणार आहे. जर कॅमेरामध्ये जो कॅच झाला नाही तो ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला मान्य नाही करावं कारण की एखादा कधी कधी होतो कॅमेरामध्ये किंवा खेळाडू किंवा पंच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत तर थोडासा नक्की डिस्कस केला जातोय. आमचे कमिटी मेंबर्स अंपायर्स आहेत पाहिलं जाईल तदनंतर डिसिजन दिला जाईल. ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल आणि जो रिव्ह्यू आहे फिल्डिंग करण्याचा रिव्ह्यू परत दिला जाईल कारण की अंपायर मध्ये आलेत चेंडू ट्रॅव्हल होता दिसला नाहीये. ऑनफिल्ड डिसिजन मान्य करावा लागेल. फिल्डिंग करण्याच्या संघाला आपण रिव्ह्यू परत देतोय. रिव्ह्यू तुमचा तसाच राहील लक्षात घ्या. डॉट बॉल नक्कीच झाला. बघा कधी कधी असं घडतं मैदानाच्या आतमध्ये सोहेल की खूप सारे क्षण असतात की एखादा खेळाडू मध्ये येतो एखाद्या अंपायर्स मध्ये येतात किंवा बॅटर्स मध्ये येतात त्या अनुषंगाने काय दिसत नाही पण तू चांगलं टीमवर पाहायला भेटलं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप क्लोज असं होतं पण थोडं क्षणामध्ये अंपायर्स मध्ये आले पंकज जाकीर खान आणि डॉट बॉल आला. 2 वर 2 गडी बाद. केतनचं कौतुक करावं लागेल. बघा केतनचं कौतुक का करावं लागेल त्याने 2 गडी बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. हरीश्वर किनी ऑन स्ट्राईक. यावेळी ऑन साइडला फेकून दिलाय साहेब चषक षटकार 6 धावा. वर हिट. एक षटक संपले गेले. 8 धावा फटकावर 2 गडी बाद. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची ना पडणार. शिंदे साहेब
धन्यवाद. नक्कीच महाराष्ट्र परिषदेचे लाडले माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्रामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नावावर हे संगीत पाहायला भेटलं, ज्याने नक्कीच एक वेगळीच दशा आणि दिशा मागील कार्यात पाहायला भेटलं. एक वेगळी दिशा करून दिली. प्रत्येक महिलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. लाडली बहीण योजना त्यांनी काढली आणि प्रत्येक महिलांना एक चांगला व्यासपीठ साहेबांच्या माध्यमातून दिले गेले आणि त्यांच्या नावावर आपण चषक पाहतोय. साहेब चषक 2025 आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरे साहेबांच्या संकल्पनेने साकार झाली स्पर्धा. एक षटक संपलं गेले. 8 धावा दाखल येणारे 5 षटक बनवायचे आहेत. 62. किरणदा अमित मागवर अमित सज्ज होतील. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरा बघा 25 मिनिटांमध्ये 5 षटक ही परिपूर्ण करायची, ती सुद्धा आपण दक्षता घ्यायची. 8 धावा फलकावर आहेत. 5 षटकांमध्ये 62 अजून बनवायचे. 2 गडी नक्कीच बाद झालेत. चला स्पीडअप करायचं बघा. थोडंसं स्पीडअप करा. शैलेश पाटील पाहू शकाल थोडं चर्चा करतायत. यावेळेस पाहू शकाल नियाज मासगावकर असतील. शॉर्ट थर्डमॅनला चोडला फील्ड केल्या गेल्या. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. पंच नक्की दर्शवतील. लेग बाईस का कॉल नक्कीच आला. मिस्टर यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बघा फसवा चेंडू होता. इलियास पठाण पाहू शकेल यष्टेच्या मागे यष्टेची भूमिका पार पाडतायत. बघा 9 धावा फलकावर दुसरा षटक मार्गस्थ आहेत. अमितला न्यूट्स केले गेले. चांगला गोलंदाज फिरकी पट्टू म्हणून त्याची ओळख राहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. लेजेंड्स आपण पाहतोय 40+ 1 धाव आरोग्यासाठी याचं स्लोगन राहिलंय. फुलटॉस बॉल होता. अक्रॉस द बार खेळायचा प्रयत्न. शैलेश पाटील चेंडूला फिट करता फेकी केली वेगाने, परंतु पाहू शकाल डॉट बॉल आला. फुलटॉस चेंडू होता आणि यावेळेस हरीश्वर किनी स्वतःवर नाराज असतील. हरीश्वर किनीकडे क्षमता आहे, कुवत आहे, कॅपॅबिलिटी आहे की फुलटॉस बॉल कुठेही खेळू शकतात. परंतु यावेळेस पाहू शकाल ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट मिडॉनला चेंडू आला. डॉट बॉल. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. चेंडू तो फर्स्ट टीप मध्ये खेळाडू आहेत. बघा चेंडू 1 बाउन्स फील्ड करते. त्यावर वेगाने 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्यात. तिसरीचा प्रयत्न करतील का? मॉस्ट टॅकल बॅटर पुढे सरसावलेत मिस्टर संजय गावड, परंतु 2 धावांनी समाधान मानावं लागेल. तसं की दोन्ही पुढे सरसावते ती म्हणजेच 11 अंकावर दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर लेग बाय चिक सिंगल आले. मागील 2 चेंडू निर्धाव, तदनंतर दुहेरी धाव. त्यानंतर आपण पाहणार एक बिग बॅटल मंगलमूर्ती धनसार विरुद्ध मैत्री राऊंड पालघर या दोन्ही संघांमध्ये एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. रिव्हर्स खेळला. अल्टी पलटी चेंडू मैदानाच्या बाहेर होतोय. कल्टी हा आलाय. साहेब चषक चौकार. 4 धावा. धन्यवाद. लगेच पाहू शकाल 15 धावा फलकावर आहेत. आणि यक्ष इलेक्ट्रॉनिक सफाळे या संघामध्ये 200 खेळाडू कधीही मॅचचा सामन्याचा चित्र बदलू शकतात. हरीश्वर केणी आणि प्राण भोईर अशा 2 जिवलग मित्र म्हणावा लागेल आणि एकाच संघामध्ये प्रत्येक वेळी असतात. जीव की प्राण असे संघाचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतीलच. 15/2 हरीश्वर केणी 1 षटकार आणि 1 चौकारच्या मध्ये 12 नक्कीच पोहोचलेत. यावेळेस प्ले डाऊन बॅटच्या आतली कडनी यष्टावर चेंडू डॉट झालाय. पाहू शकाल बॅटर
मैदानाच्या बाहेर गडी क्रमांक 3 बाद पलटवार केला गेलाय अमितच्या माध्यमातून. स्विच हिटा नक्कीच चौकार खेळतात नंतर पाहू शकाल थोडंसं ऑफच्या बाहेर ठेवलं होतं आणि बॅटच्या आतीकडे नक्कीच लगावली आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. गडी क्रमांक 3 बाद झाला 15 अंकावर. आपण वळूया यावेळी सन्मानाकडे. सन्माननीय मुनाफजी मेमन साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मुनाफ मेमन साहेब यायचा आपला एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. साहेब चषक 2025 पहिल्या रात्रीमध्ये हा येथील सन्मान केला जातोय मुनाफभाई मेमन यांचा. मुनाफ सर आइए, एक छोटा सा सन्मान हमारे मंच पर आपका किया जाएगा. साहेब ट्रॉफी 2025 आज की पहली रात रमजान भाई के हाथों से गुलफोशी की जा रही है. ठीक है, आपका इस्तेमाल हमारे मंच पर किया जा रहा और बहुत बहुत शुक्रिया आप यहाँ पर पहुंचे अपना कीमती वक्त निकालकर. साहेब ट्रॉफी 2025 की पहली रात में इसके बाद अजून एक सन्मान असणार आहे. सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी मागील 2 वर्षापासून एक वेगळी उंची गाठली आहे. एक चांगले क्रिकेटपटू आणि चांगले सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राहुलजी पाटील चिंटूभाई यांचा आपण सन्मान करतोय. राहुल भाई आइए, आपल्यासोबत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आणि विश्वजित आहेर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. बघा मैदानाच्या आतमध्ये श्वान सुद्धा फेरफटका करतायत, त्याचं क्रिकेट पाहायचं आहे. नक्कीच राहुलभाईंचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर विश्वजित आहेर साहेबांचे. बघा विश्वजित भाई राहुलभाईंनी नक्कीच सगळ्यांचे मन जिंकलेत आणि विश्वजित साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद राहुल भाई, आपण इकडे आलात. यावेळी चांगला फटका मग तसं चौथा फंबल झाला, फेकी करतोय. दुसरी धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल का पाहू शकाल. चांगला प्रयत्न होता. आउटफील्ड थोडीशी पाहू शकाल ग्रासी आहे, परंतु कुठे ना कुठे जे फटी पडलेत ना सोहेल त्या अनुषंगाने खेळण्यात थोडा त्रास होतोय. आर्यन ग्राउंड आहे, ऐतिहासिक ग्राउंड आहे. बघा मैदान बनवणं खूप कठीण, कारण की हा मैदान बिझी असतो. 12ही महिने क्रिकेट या मैदानात चालतो. रबर बॉल किंवा टेनिस बॉल किंवा पोलीस भरती अकॅडमी. रिवर्स खेळलाय, फटका तर फसला. डीप मध्ये खेळाडू दूरवर आहे, चेंडूवर नक्कीच पोहोचेल. 1 बाउंड चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न, वेगाने धाव घ्यायचा प्रयत्न होता. संगणक संजय गावड पाहू शकाल काय वेगाने धावलेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफटका तब्बल 19 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं खेळून, चांगली फेकी केली, पण तेवढंच वेगाने धाव घेतली संजय गावडने. काय सुरेख, अप्रतिम अप्रतिम. 19 धावा. धावफटका 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 51. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न पाहू शकाल. चेंडू डॉट झाले, ते बॅटर चुकी झाली आहे. खेळाडू तिकडे होते, फेकी केली होती अमितच्या माध्यमातून, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल आलाय. चेंडू 51 धावांची गरज आहे. त्यावेळेस फटका तर फसला. इलियास पठाण चेंडू खाली आलेत आणि कॅप्टन संजय गावड बॅक थोडा आउट. गडी क्रमांक पाहू शकाल 4था बाद झालाय 19 अंकावर. धन्यवाद मास्टर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्राण भोईर. नक्कीच यानंतर मैत्री इलेव्हनचे प्रत्येक खेळाडू, मंगलमूर्तीचे प्रत्येक खेळाडू सज्ज झालेत. पाहू शकाल अजितभाई शेख माउंट फ्रॉम शिरगावची आर्मी नक्कीच पोहोचलेली आहे. इकडे सगळ्यांचं आपण वेलकम करूया. मैत्रीण पालघरमध्ये आज जलीस भाई पाहायला भेटत नाही, मला वाटते नक्कीच आहेत आमच्या डाव्या बाजूला. केवल दादानी प्रणयजी यांचे बरोबर चर्चा करतायत. जलीसभाई शेख वन ऑफ द बेस्ट क्रिकेटपट्टू, टेनिस क्रिकेटपट्टू, पालघर डिस्ट्रिक्ट. दर फुटस बॉल होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. डीप लॉंग ऑफला पाहू शकाल राजकुमार तामोरे RJ चेंडूला फील्ड करतायत. राजकुमार तामोरेला एखादे जर ॲथलीट खेळणं पाहिलं नाही या वयामध्ये 50+ आहे, मैदानात 4 बाजू राहतात, अप्रतिम झेल सुद्धा टिपतात आणि स्पोर्ट्स टीचर आहेत. आणि एवढी जे धावतात ना चेंडू मागे, एखाद्या 22-25 वर्षाचा खेळाडू जर सांगितलं तुम्ही, तो सुद्धा सांगेल की मी 1-2दा धावेल, परत धावणार नाहीये. पण हे जिद्दी खेळाडू आहेत, सगळे लेजंड खेळाडू जिद्दी आहेत. क्रॉस बॅट फटका सुरेख डीप मध्ये शैलेश पाटील आहेत, परंतु चेंडूला पाहत राहिले. प्रेक्षक बनत खेळाडू, चेंडू सहज सीमारेच्या पार. हाल आहे साहेबच्या षटकार. 6 धावा.
धन्यवाद डीजे मास्टर. बघा 3 षटकांचा संपला खेळ. 3 षटक समाप्तीला 26 धावा 4 गडी बाद. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूने बनवायचे विजयासाठी तब्बल 44. बघा मोरारी ऑटो गॅरेज यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सुद्धा एक चांगली सुवर्ण संधी आहे. एका हाताने जर झेल टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मोरारी ऑटो गॅरेज. बघा जर तुम्ही एका हाताने झेल टिपला 200 रुपये, जर 2 हाताने झेल टिपला तर ऑटो गॅरेजमधून ऑटोला तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायला भेटेल. हा सुद्धा संधी असणार आहे मोरारी ऑटो गॅरेजमधून. 3 षटक धावांची जर गोष्ट केली बघा 3 षटकासाठी तब्बल 16 मिनिटाचा वेळ घेतलाय. 2 षटक तुम्हाला 9 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे. बघा परत अमितला नक्कीच इंट्रोड्यूस केले गेले. स्ट्राईकवर प्राण भोईर 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतायत. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न तॉलॉंग द कार्पेट खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू खूप वेगाने पुढे आले. चेंडूला फील्ड करते. चेंडूला फील्ड केले गेले. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न करतील का, परंतु नाही. एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. लेजंड्स खेळाडू आहेत बघा. 40+ आपण क्रिकेट पाहतो, परंतु ज्या अनुषंगाने आपण सांगतो की प्रत्येक खेळाडू 40+ नसणार आहे. कोणी 45+ आहे, कोणी 50+ आहे. विश्वनाथ दवणे 59 आहेत. 58 इल्याजी पठाण 50+. राजकुमार तामोरे केवळ दादा सुद्धा पाहू शकाल 50+ आहेत. बघा प्रत्येक खेळाडू वयाच्या 50 गाठलेला आहे. परत यावेळी पाहू शकाल मिस टाइम शैलेश पाटील चेंडू काले. वाह व्हाट अ कॅच. बघा शैलेश पाटील जर आपण विचार केला तर नक्कीच पाहू शकाल जळगावच्या रणजी स्क्वॉड मध्ये राहिलेला खेळाडू आहे. लेदर क्रिकेट खूप चांगलं प्रशिक्षण घेतलं आहे खेळाडूंनी आणि आज पाहू शकाल इलियास 11 चिंचणी या संघामध्ये खेळतोय. चांगला टिपलाय झेल. यावेळेस गडी क्रमांक बाद होतोय. तब्बल 5वा गडी बाद झालाय. धन्यवाद धन्यवाद. गडी क्रमांक 5 बाद झालेत. 27 धावा फलकावर. यावेळेस ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न होता, चुकी झाली. अमित तिकडे होते, माफ करा केतन तिकडे होते. झेल नक्कीच निसटलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पोहोचले होते. अनिलने जीवनदान नक्कीच दिलाय. नवसेक इकडे पुढे सहसा होते 28 अंकावर. बघा 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा दाफळकावर 28 आहेत. 42 अजून बनवायचे आहेत. चेंडूच्या इनिंग्स मध्ये तब्बल 15. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. नियाज मासगावकर आहे चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव. यशच्या मागे पाहू शकाल मिस्टर इलियासजी पठाण जे सत्कार आपण केला. इलियास पठाण असं एक नाव राहिलं आहे की प्रत्येक क्रिकेटपटूंना जुने जाणते क्रिकेटपटू नवीन खेळाडू प्रत्येकाचं ओळखीचं नाव राहिलं. ज्याने पालघर तालुक्यामध्ये एक वेगळी क्रिकेटला उंची आणून दिली. प्रत्येक खेळाडूला संधी दिली. प्रत्येक खेळाडूला पालघरच्या बाहेर खेळण्याची संधी दिली. असे खेळाडू रिवाज खेळला. फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्र. शुना प्रतिमा प्रतिम लोन फुलटॉस बॉल बघा तेवढा दर्जेदार फटका, तेवढा दर्जेदार क्षेत्र सुद्धा पाहायला भेटलं. आणि एकेरी धावांनी धावफलक नक्कीच पुढे सरसला. बघा या खेळाडून तब्बल 2 ते 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. जर चेंडू हाताला लागला असता कुठे ना कुठे चौकार असता. राजकुमार तांबडे तिकडे होते, चेंडूला वेग खूप जास्त होता, त्या वेगाला कमी केलं खेळाडू केतन यांनी. अमित चांगले गोलंदाजी करतोय आतापर्यंत पाहू शकाल. 1.5 चेंडू 10 धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद का डाऊन द ग्राउंड. शैलेश पाटील आहेत, परंतु चेंडू निघून जातो प्रेक्षकाच्या अभिमानासाठी. हा आलाय साहेब चषक षटकार. 6 धावा. बघा सोहेल मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता आणि या षटकाच्या सुद्धा शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि त्या चेंडूखाली शैलेश होते, त्यांच्या डोक्यावर चेंडू निघून गेलाय. धावसंख्या पाहू शकाल 36 धावा दाफळकावर. 36 धावा दाफळकावर आहेत. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 34. 12 मध्ये 34 ची करायचा. 12 चेंडू 34. आपण पाहतोय साहेब चषक 2025 पहिली रात्र. एका बाजूला संघ पाहू शकाल यक्ष इलेक्ट्रॉनिक सफाळे, विपक्ष इलियास 11 चिंचणी.
Let's go! बारामध्ये बनवायचे आहेत 34. नवीन गोलंदाज नियाज माजगावकर, मॅन फ्रॉम छारापूर. ओह, स्लो बॉल चेंडू लेग कटर टीम टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आलाय. सन्माननीय चेतन गोरके साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. चेतनजी गोरके साहेब या, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच एक वेगळाच लुक पाहायला भेटेल चेतन साहेबांचा. साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. एक सिंगल धावण नक्कीच समाधान मला गेल. धावफलक एक पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 37. यावेळेस बैठक चेंडूला ठोकला डीप मध्ये. शैलेश पाटील आले आणि चुकी 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 झाली आहे. झेल नक्कीच निसटलाय. चेंडू हातामध्ये लागला. तदनंतर पाहू शकाल छातीवर चेंडू बसलाय. बैठक खेळण्याचा प्रयत्न होता प्राण भोईर यांचा, परंतु शैलेश पाटीलने जीवनदान दिलाय. शेवटच्या क्षणाबद्दल काय कॅमेरा वर्क आहे, काय सुरेख चेंडू टिपलाय. कॅमेरामॅन मिस्टर बंटी कुंभार आणि कपिल पाटील अप्रतिम काम करतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. स्लोबॉल चेंडू बघा ऑफच्या बाहेर शफळून खेळायचा प्रयत्न, त्यामध्ये नक्कीच फसवला गेला. नियाज माजगावर ची खासियत राहिली आहे बघा, स्लो चेंडू टाकतो परंतु टप्पापणे चेंडू एवढा वळतोय ना की बॅटर समजत नाहीये. बॅटरचे पावलं नक्कीच त्यांनी रीड केलं, तदनंतर चेंडू ट्रॅव्हल केला. अनिल आणि प्राणबळ थोडी चर्चा करतायत, कारण की धावा बनवायची जिकडून अजूनही 8 मध्ये 32 ची गरज आहे. पाहिले गेलं तर किंबहुना तुम्हाला 8 चौकार लगावे लागतील, किंबहुना 5 षटकार. अजून एक अप्रतिम दर्जेदार चेंडू डॉट बॉल. या षटकामध्ये मात्र 2च धावा आल्यात. 3 चेंडू धाव टाकले गेले. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा अंतिम चेंडू 7 मध्ये बनवायचे 32. 7 बॉल 32. अजून एक अप्रतिम चेंडू बघा, पुढे ससावून खेळायचा प्रयत्न नक्कीच, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. ऑफिस जास्त बाहेर टाकला गेला. खूप बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांनी नक्कीच पाहिलं, तदनंतर व्हाईट बॉल नक्कीच दर्शवलाय. दफळक एक पुढे ससावते, ते म्हणजे 39 धावा. बघा दोन्ही संघांना एक रिव्ह्यू दिले गेले, परंतु बिमर आणि रनआउट साठी हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला DRS दिले गेले. 39 आता बनवायचे विजयासाठी 31. इनर चेंडू 7 मध्ये 31 ची गरज. लेग ब्रेकचा मारा. अजून एक चेंडू डॉट. काय षटक राहिलाय बघा, 6 चेंडूमध्ये मात्र 3च धावा खर्च केल्या. 5 षटकांचा संपला खेळ. धावा धावफळकर 39. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना यक्ष इलेक्ट्रॉनिक सफाळे. 6 चेंडू आणि बनवायचे 31. शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज सज्ज होईल, कुठल्या गोलंदाजाकडे नजरा जातील. शैलेश पाटील, किरण जाधव किंवा मुदस्सर शेख या इलियास पठाण. चला स्पीड अप करायचं प्लीज. 24 मिनिटांमध्ये 5 षटक परिपूर्ण झालेत. इकॉनॉमी चांगली राहिली, टायमिंग चांगला गेला गेला. की शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज फिरकीचा जादूगर भरत चिखलीकर मामा बघा, मामा सारख्या गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करतायत. तो गोलंदाज अटॅक किती चांगली आहे, कारण की मुदस्सर, किरण जाधव, शैलेश पाटील सारखे गोलंदाज अजून आहेत. आणि भरत यंग अचीवर दांडी जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट जेव्हा खेळला, भरत चिखलीकरने पॉवर प्लेचा पहिला षटक टाकलाय. 40+ मध्ये पाहू शकाल अंतिम षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला. किरण जाधव थोडी चर्चा करतायत. किरण जाधवच्या चेहऱ्यावर ऐनक आपण पाहतोय, गॉगल्स लगावले गेलेत. वयाच्या नक्कीच 45+ आहेत. थोडासा बदल करतात क्षेत्रक्षणामध्ये. 6 चेंडूने बनवायचे 31. 6 मध्ये 31. 5 षटकार, 1 सिंगल. प्राण भोईर ऑन स्ट्राईक. यावेळेस थोडासा वेगवान होता. डॉट बॉल नक्कीच झाला. बघा, पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये जेव्हा पहिली 5 लाखाची टुर्नामेंट झाली डहाणू भागामध्ये, सन्माननीय भरतजी राजपूत नेतृत्वाखाली नगद चषक, त्या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया ओपन आणि एक गाविक फॉर्मॅट खेळला डहाणू तालुका, पालघर तालुका. त्यामध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड 9 विकेट घेऊन या खेळाडूने घेतले होते. तोच आमचा स्क्रीनवर आहे, मिस्टर भरत चिखलीकर. ऑल इंडिया ओपनचे खेळाडू तिकडे असतात आणि त्या स्पर्धेमध्ये आपण एक गाविक फॉर्मॅट खेळत असताना बेस्ट बॉलरचा पुरस्कार आपण घेतो. एक मोठी उंची म्हणावी लागेल पालघरसाठी. अजून एक सुरेख चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव.
4 मध्ये 31ची गरज आहे. 4 चेंडू 31 धावा. यानंतर मैत्रीण पालघर संघनायक केवलदादा पाटील टॉस जिंकून प्रथमतः स्वीकार केला. क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलं मंगलमूर्ती धनसार या संघाला बॅटिंग साठी. पुढील सामन्यामध्ये यावेळेस प्राण के हाथों में है जान, गेंद को दिखाया आसमान आणि यावेळेस साहेबचे षटकार 6 धावा. धन्यवाद मास्टर. नक्कीच पहिले 2 चेंडू थोडंसं मागे ठेवले होते. यावेळेस थोडा चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. रडारमध्ये बॅटरच्या आल्या त्या बॅटरने षटकार नक्की ठोकलाय. 3 चेंडू 25 ची गरज. यावेळेस पाहू शकाल ऑन साइड खेळायचा प्रयत्न. चेंडू पाहायला प्रयत्न झाला. डॉट बॉल नक्कीच आला. निर्धाव चेंडू. 2 मध्ये 25 बनवायचे. 2 बॉल 25. यावेळेस अजून पाहू शकाल सफल झाले होते परंतु लेग कटर गोलंदाजी बघा डावखोरा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतोय ना सोहेल तेव्हा पण नक्की नॅचरल कट पाहायला भेटतं. आज आपण पाहिलं निरंजन कट असतील, हरीश्वर मेहर असतील, तदनंतर अनिल बाणेला पाहिलं आपण, भाऊला पाहिलं, अमितला पाहिलं. लेग कटर गेंदबाजी चांगले करतात. भरत चिखलीला आपण पाहतोय कट करायचा प्रयत्न होता. गली थर्ड मॅनच्या गॅप चेंडू ट्रॅव्हल केला. चेंडू निघून जातोय सर सीमेरेषा लगत. बघा शेवटच्या चेंडूवर चौकार नक्कीच येईल. दर्शक 49 जाऊन पोहोचले आणि हा सामना 20 धावांनी विजय झालाय. तो म्हणजे इलियास 11 चिंचणी संघ, हार्डलक यक्ष इलेक्ट्रॉनिक सफाळे संघ आणि कॉंग्रेचुलेशन्स इलियास 11 चिंचणी. बघा या मॅचची समरी आपण पाहतो आणि या सामन्याचा मानधनाचा पुरस्कार जाईल 20 चेंडू 47 धावांचे मॅरेथॉन इनिंग. बघा विकेट्स पडत होते परंतु काय इनिंग साकार इलियासभाई पठाण यांनी 11 मध्ये 21 बनवले परंतु राजकुमार तामोणे असं एक बॅटर ठरला ज्याने 20 मध्ये 27 बनवल्या. ते ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.